नमस्कार रसिक श्रोतेहो, मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोग आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज 18 ऑगस्ट आपल्या मराठी साम्राज्याच्या एका अशा राजाचा, पेशव्याचा अंत की खूप अगदी कमी वयात झाला. अशा शूरवीर, अजयी पराक्रमी, रणधुरंधर थोरले बाजीराव यांची आज जयंती आहे. ज्यांना फक्त 40 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्यात त्यांनी जेवढे युद्ध केली, जवळपास 47 युद्ध, ती सर्व युद्ध त्यांनी जिंकलेली आहेत. कदाचित असा राजा, असा योद्धा जगातला एकमेव असावा. आपल्या हिंदवी स्वराज्यात किंवा मराठी साम्राज्यात असे 4 दुर्दैवी प्रसंग घडले. त्यातला एक जरी राजा किंवा हे पेशवे दीर्घायुष्य ठरले असते तर इतिहास वेगळा असतं असं मला वाटतं. पहिले शिवाजी महाराज, ज्याने शून्यातूनच सगळं निर्माण केलं आहे, असं त्यांना फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं. ते जर त्या औरंगजेबासारखे 70-80 वर्ष जगले असते तर इतिहास वेगळा असता. त्या पाठोपाठ त्यांचेच पुत्र शूर संभाजीराजे, ज्यांना त्यांच्या जवळच्याच माणसांनी त्रस्त केलं, कैदी केलं, खूप षडयंत्र केली आणि बदनामीही केली. आता त्यांचा खरा इतिहास मिळतोय की ते कसे होते, किती कलेत प्रवीण होते, किती कमी वयात आई वेगळं असूनही इतक्या भाषा त्यांनी मुखोद्गत केल्या, अभ्यास केला, ग्रंथ लिहिले आणि युद्धही तशीच जिंकली. पराक्रमी होते, धाडशी होते, अभ्यास होते. संभाजी महाराजांमध्ये काहीच कमी नव्हतं, तरी ते लवकरच त्यांचं खूप छळ करून औरंगजेबाने त्यांना क्रूर मारलं. आपलेच लोक फितूर झाली. तो एक दुर्दैवी प्रकार आहे हिंदवी स्वराज्यावरचा. त्यांना जर आयुष्य मिळालं असतं, जगले असते, तरी इतिहास वेगळा असता. त्यानंतर हे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे, अवघे 40 वर्षाचं आयुष्य, खूप पराक्रमी. त्यानंतर मग चौथे पेशवे माधवराव पेशवे, अवघे 29 वर्षाचे आयुष्य, ते पराक्रमी होते. थोरल्या बाजीराव एवढे नसतील, पण खूप मुत्सद्दी, शूर होते. हे 4 हे जे मृत्यू आहेत, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, श्रीमंत थोरले बाजीराव आणि माधवराव पेशवे, ते खूप वाईट वाटतं. त्यात एक जरी जगला असता पूर्ण आयुष्य तरी इतिहास वेगळा घडला असता असं मला वाटतं. पण दुर्दैवाने त्याचा विचार न करता असे कित्येक मूर्ख माणसं आहेत, नालायक माणसं आहेत की ते ब्राह्मण आहेत पेशवे म्हणून त्यांचा द्वेष करतात आणि नको त्या कंड्या पिकवतात. बाजीराव म्हटलं की आपल्या दुर्दैवाने मस्तानी आले बाजीराव असंच आठवतं. हे किती वाईट आहे. त्या काळी सगळ्या क्षत्रियांमध्ये किंवा राजे किंवा हे पेशवे होते, त्यात 1, 2, 3, 4 लग्नसुद्धा व्हायचीच, किंवा त्यांना अंगवस्त्र म्हणतात अशा बायका ठेवण्याची पद्धत होती. तरी पण माधवरावांनी किंवा थोरले बाजीराव पेशव्याने सुद्धा तसा प्रकार केला नाही. ही जी मस्तानी होती ते आता सगळं पुढे लेखात येईलच. ती त्यांची पत्नी होती आणि तिचे वडील हिंदू होते, तरी आपल्याच मूर्ख हिंदूंनी तिला मुस्लिम समजून तिचा आणि बाजीरावांचा छळ केला. ते सगळं निबंधात येईलच. ती हिंदू कशी होती त्याला शास्त्र आहे, शास्त्रानुसार ती हिंदूच होती, कारण तिचे वडील हिंदू होते. तर ते सगळं पुढे येईलच. तर आजचा जो लेख आहे तो सादर करणार आहेत सौ नीता माळी, नीता तुलसीदास माळी. त्यांचा मी थोडक्यात परिचय सांगतो. त्यांचं शिक्षण आहे MA, B.Ed, MPhil. डिकमल पुस्तकास त्यांच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालेले आहे. अजिंक्य प्रकाशन, साताऱ्याचं ते पुस्तक आहे. बाल साहित्य सर्जात 7 पुस्तकांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. दिवाळी अंकातून सामाजिक आशयाचे लेखन त्यांचं चालू असतं. शैक्षणिक सीडींना त्याने आवाज दिलेला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन आणि सूत्रसंचालन ते करतात.
महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. त्यांची व्याख्याने चालू आहेत. आकाशवाणीत सहभाग, भारतीय सण आणि संस्कृती या विषयांवर आकाशवाणीवर त्यांनी सहभाग घेतलेला आहे चर्चेत. अनेक कथा काव्यसंग्रहाचे समीक्षात्मक लेखन त्यांनी केलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यातले निवडक वृत्तपत्र लेखकाचे राज्यव्यापी अधिवेशन सन्मान चिन्ह, ह्युमन वेलफेअर सोशल ऑर्गनायझेशन मानवी कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र अपंग मित्र फेलोशिप सन्मान, स्वरमयी मुंबईचा उत्कृष्ट निवेदन पुरस्कार, भक्ती बर्वे निवेदन पुरस्कार शारदा प्रकाशन, समाजरत्न पुरस्कार मुंबई माळी समाज, जिल्हा आणि राज्यस्तरीय स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन. महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्याख्यानांमध्ये 175पेक्षा अधिक व्याख्याने त्यांची झालेली आहेत आतापर्यंत. सामाजिक क्षेत्रात दिव्यांगासाठी काम, कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने 15 डॉक्टरांच्या मुलाखती घेऊन लोकजागृतीचा आरोग्यविषयक कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. कोलाज हा ललित लेख त्यांचा प्रसिद्ध आहे. दुसरी आवृत्ती त्यांची आता संपत येते. निवेदन, सूत्रसंचालन, अभिवाचन, व्याख्याने, कथाकथन या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे आणि अनेक शाळांमध्ये विद्यार्थी व पालक यांच्याकडे ते व्याख्यान देतात, समुपदेशन करतात. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या अभिवाचन करणाऱ्या लेखाचं. तर ते आपण आता ऐकूया. रणधुरंधर अजयी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. श्रोते हो, नमस्कार. मी सौनीता माळी. मनमोहन रोगे यांच्या अजयी रणधुरंधर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या लेखाचं वाचन मी करणार आहे. शूरवीर शहाजी राजे आणि वीरमाता जिजाबाईंच्या प्रेरणेने आणि अथक परिश्रम व अतुलनीय पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजीराजांच्या अकाली मृत्यूनंतर महाराणी ताराबाई आणि शूर मराठ्यांनी राखले हे खरेच, पण छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असा स्वराज्याचा खऱ्या अर्थाने विस्तार केला तो रणधुरंधर अजय्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी. अवघं 39 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या आणि 19 वर्ष पेशवेपदी राहिलेल्या या नरश्रेष्ठ वीरश्रेष्ठांनी केलेलं उत्तुंग कार्य पाहून कुणीही अचंबित होईल. श्रीमंत थोरले बाजीरावांनी आपल्या पराक्रमाने, कर्तृत्वाने शत्रूच्या मनात कमालीचं भय उत्पन्न केलं होतं, तर मित्रांच्या मनात तितकंच आदराचं स्थान बनवलं होतं. त्यांचे पिताश्री श्रीमंत बाळाजींच्या निधनानंतर पेशवे पदाची जबाबदारी अवघ्या 20व्या वर्षी बाजीरावांच्या खांद्यावर आली. बाजीराव स्पष्टोक्ते, खूप साहसी आणि मुत्सद्दीपणापेक्षा तलवारीवर जास्त भर देणारे असल्यामुळे त्यांना पेशवेपद देऊ नये असे अनेक वरिष्ठांनी शाहू महाराजांकडे मत व्यक्त केले. पण तरी शाहू महाराजांनी विश्वासाने मराठी राज्याची धुरा बाजीरावांकडे सोपवली. शाहू महाराजांचा निर्णय किती अचूक होता याची चुणूक काही दिवसातच श्रीमंत बाजीरावांनी सर्वांनाच दिली. आपल्या पेशवेपदाच्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांना तब्बल 47 युद्ध लढावी लागली आणि आश्चर्य म्हणजे सर्वच्या सर्व युद्धात ते जिंकले. बाजीराव अजेय ठरले, अजिंक्य ठरले. छत्रपती शिवरायांच्या युद्धात गनिमी कावा हे जसं यशाचं मुख्य कारण होतं, तसं जलद हालचाली, अतर्क्य योजना, शत्रू काही निर्णय घ्यायच्या आधीच तो बेसावध असताना त्याच्यावर प्रखर हल्ला चढवून त्याच्या बचावाची संधीच न देणं अशी थोरले बाजीरावांच्या विजयाची कारणे होती. रात्रही झोपण्यासाठी नाही, तर बेसावध शत्रूवर छापा घालून विजय मिळवण्यासाठी देवानं दिलेली संधी असते. झोप घोड्यावर बसून देखील घेता येते असं बाजीराव म्हणत. बाजीराव स्वतः घोड्यावरही झोपू शकत होते असा अनेक वखरींमध्ये उल्लेख सुद्धा आहेच. थोरल्या बाजीरावांइतका वेगवान घोडदौड करणारा वीर इतिहासात अन्य कोणी झाला नाही. मैदानी युद्धात आपण जिंकू शकतो असा विश्वास मराठी सैन्याला महाप्रतापी बाजीरावांनीच दिला. दिल्ली जिंकणारे बाजीराव पहिलेच. इतका प्रचंड पराक्रमी राजा इतिहासात अन्य कोणी नाही.
रणधुरंदर थोरले बाजीराव यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी सिन्नर, नाशिक येथे झाला. वडील पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ भट आणि आई राधाबाई. श्रीमंत थोरले बाजीरावांची 2 लग्न झाली होती. त्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाई. काशीबाईंना बाळाजी, रघुनाथराव आणि जनार्दन अशी अपत्ये होती. तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी मस्तानीबाई यांचे कृष्णराव उर्फ शमशेर बहादर हे पुत्र होते. महाराणी मस्तानीबद्दल अनेक गैरसमज तेव्हाही होते आणि अजूनही आहेत. महाराणी मस्तानी खऱ्या कोण होत्या हे आधी जाणून घेणं उचित होईल. तेव्हाच्या काळी राजे, महाराजे आणि संस्थानिकांच्या अनेक राण्या असत. त्याचबरोबर त्यांच्या सेवेत अनेक स्त्रियाही असत, ज्यांना उपवस्त्र म्हणण्याची पद्धत होती. अशा स्त्रिया असणं तेव्हा काही गैर मानलं जात नव्हतं. बुंदेलखंडचे राजे छत्रसाल यांच्यावर दिल्लीचा वजीर मुहम्मद खान बंगेश हा सैन्यासह चालून आला आणि त्याच्यासोबत युद्धात आपला टिकाव लागणार नाही हे वृद्ध छत्रसाल यांच्या लक्षात आल्यावर ते बंगेशला शरण गेले आणि तहाची बोलणी सुरू केली. परंतु माने छत्रसाल यांना तो पराभव आणि तो तह पटतच नव्हता. त्यांनी बंगेशला पराभूतच करायचं असा मनाशी निश्चय केला आणि दिल्लीच्या माऱ्यास समर्थपणे तोंड देऊ शकेल असा वीर त्यांना बाजीरावाशिवाय अन्य कोणीच दिसत नव्हता. त्यामुळे त्यांनी बाजीरावांना आपले रक्षण करण्याची, राज्य आणि लाज राखण्याची विनंती केली. ते कर्माने पराक्रमात सर्वश्रेष्ठ क्षत्रिय असले तरी जन्माने ब्राह्मण असल्याची आठवण करून देताना पृथ्वीवर उन्मत्त झालेल्या क्षत्रियांना धडा शिकवण्याचे काम करणाऱ्या ऋषी जमदग्नी आणि रेणुका मातेचा महापराक्रमी अजयी पुत्र, विष्णूचा 6वा अवतार असलेल्या भगवान परशुरामांची आठवण करून दिली. त्या काळी भगवान परशुरामांनी उन्मत्त, अविचारी, राक्षसी वृत्तीच्या क्षत्रियांना दंड देऊन सज्जनांचे रक्षण केले. आज ते काम करण्याची जबाबदारी ईश्वरानं तुमच्यावर सोपवली आहे असं बाजीरावांना त्यांनी आवाहन केलं आणि आपल्या मदतीला येण्याची कळकळीची विनंती केली. छत्रसाल महाराजांची ही विनंती ऐकून धाडसी, निर्भय आणि मुत्सद्दी बाजीराव त्यांच्या मदतीला गेले नसते तरच नवल. श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांच्या सैन्याने बंगेश सेनेचा पुरता बिमोड केला. छत्रसाल महाराजांनी झाशी प्रांत पेशव्यांना बहाल केलाच, पण आपल्या राज्याचा 3रा हिस्साही पेशव्यांना देऊन आपल्या एका पत्नीची, कमालीची सुंदर नृत्यांगना आणि व्यवहार चतुर अशी मुलगी मस्तानी हिचा बाजीरावांशी विवाह करून दिला. तशाही बाजीरावांच्या पत्नी महाराणी काशीबाई काही वर्ष दीर्घ आजाराने त्रस्त होत्या. श्रीमंत थोरले बाजीरावांसारखा पराक्रमी आणि देखणा पुरुष तेव्हा अन्य कोणी नव्हताच आणि मस्तानी इतकी सुंदर अन्य स्त्री सुद्धा नव्हती. त्यामुळं विधात्यानंच हा विवाह जुळवून आणला असावा. मस्तानीची माता ही मुस्लिम धर्मीय असली तरी तिचे पिता महाराजा छत्रसाल हे हिंदू असल्यामुळं मस्तानी हिंदू धर्मीयच होती. पण भोळसट, अतिकर्मठ आणि आत्मघातकी हिंदूंनी तिला शेवटपर्यंत मुस्लिम मानून तिचा आणि श्रीमंत बाजीरावांचा अक्षरशः छळ केला. त्यांचं जगणं कठीण केलं. त्यात बाजीरावांच्या सहकाऱ्यांपासून आप्तेष्ट, आई, मोठा मुलगा सगळेच सामील होते. राणीसाहेब काशीबाईंची मात्र काही तक्रार नव्हती. महाराणी मस्तानी या हिंदूच होत्या. त्याला आधार म्हणून महाभारतातील भगवान श्रीकृष्ण आणि ज्याला आपण सूतपुत्र राधेय म्हणतो तो कौंतेय, महावीर कर्ण यांच्यातला संवाद लक्षात घ्यावा लागेल. 5ही पांडव हे तुझे भाऊ आहेत, तू त्यांचा ज्येष्ठ बंधू आहेस असे जेव्हा श्रीकृष्ण कर्णाला सांगतात तेव्हा ते त्याला पटत नाही आणि तो कृष्णाला, कुंतीनं विवाहापूर्वी मला जन्म दिला तर मी पंडुपुत्र कसा आणि पांडव माझे भाऊ कसे असं विचारतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला शास्त्रांचा आधार देऊन तो पंडुपुत्र कौंतेय आहे हे पटवून देतात. या आधारे मस्तानीचे पिता छत्रसाल हिंदू असल्याने ती हिंदूच होती हे सिद्ध होते. पण मुस्लिम मानून
तिला तात्कालीन हिंदूंनी बाजीरावांची आणि तिची निंदा केली. कर्मठ ब्राह्मणांनी बाजीरावांवर बहिष्कार टाकला. मस्तानीला होणारा विरोध पाहून बाजीरावांनी तिच्यासाठी शनिवार वाड्यात खास महाल बांधून घेतला आणि मस्तानीला तिथं ठेवलं. मस्तानीचे पुत्र कृष्णराव आणि समशेद बहादूर यांचे मौजीबंधनाचे कार्य करण्यास पुण्यातील कुणीही ब्राह्मण तयार झाले नाहीत. तरी बाजीरावांनी ते कार्य करून घेतलंच. बाजीरावांचा दरारच तसा होता. बाजीरावांच्या मातोश्री राधाबाईंनी चारधाम यात्रा करायचा मानस व्यक्त करताच त्यांनी मातोश्रींची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं आणि भारतभर पसरलेल्या मुस्लिम आणि इंग्रज सत्ताधीशांना तशी पत्र पाठवली. त्यांची व्यवस्था व्हावी अशी विनंती केली. खरं तर यातले बऱ्याच प्रदेशातील राजे आणि संस्थानिक हे बाजीरावांचे शत्रू होते, पण तरीही कुणीही राधाबाईंचा मार्ग अडवण्याचा किंवा त्यांना ओलीस ठेवून बाजीरावांना शरण आणण्याचा प्रयत्न केला नाही. कारण बाजीरावांशी पंगा घेण्याची त्यांच्यात हिंमतच नव्हती. असा होता बाजीरावांचा दरारा. मला जर कुणी 1 लाखाची फौज किंवा बाजीराव यापैकी एकाची निवड कर असं सांगितलं तर मी निश्चितच बाजीरावांची निवड करेन असे शाहू महाराज म्हणत असत. महाभारतात दुर्योधन आणि युधिष्ठिर श्रीकृष्णाकडे युद्धात मदत मागायला येतात तेव्हा श्रीकृष्ण मी निशस्त्र, एकटा किंवा माझी विराट सेना यापैकी एकाची निवड करायला सांगतात. त्यावेळी युधिष्ठिर श्रीकृष्णाची निवड करतो तर दुर्योधन श्रीकृष्णाच्या सेनेची निवड करतो. या प्रसंगाची इथं आठवण येते. श्रीमंत थोरल्या बाजीरावांनी पुण्यात शनिवार वाड्यासारखा मजबूत भुईकोट किल्ला बनवला. त्यावेळी शनिवार वाड्यात अन्यत्र नसतील अशा सुखसुविधा निर्माण केल्या. मात्र तरी त्यांना त्या सुखांचा कधी मोह नाही झाला. ते शनिवार वाड्यात महिनोन्महिने आरामासाठी थांबलेच नाहीत. त्यांच्या पराक्रमाची, सौंदर्याची सर्वत्र ख्याती होती. असंख्य स्त्रिया त्यांच्यावर जणू भाळल्या होत्या. दिल्ली जिंकल्यानंतर मुघल बादशाहांच्या जनानखान्यातून बाजीरावांना पाहण्याचा हट्ट झाला. तेव्हा मुघल बादशहानं दरबारात तशी सोय केल्यावर मुघलाचा जनानखाना बाजीरावांवर संमोहित झाला. अनेक स्त्रियांनी बाजीरावांवर पायली पायली मोत्यांची बरसात केली. असे असले तरी बाजीरावांनी मात्र वर नजर कडून कोणा स्त्रीकडे पाहिलं नाही. काशीबाई आणि मस्तानीबाई या आपल्या पत्नी असून बाकीच्या स्त्रिया या माझ्या माता भगिनी आहेत असंच ते म्हणत. इतके ते विनयशील आणि शीलवान होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असले तरी त्यांना डामडौल, दिखाऊपणा मान्य नव्हता. पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपड्यांचा त्यांचा पेहराव असे. वेळ आली तर ते स्वतःची कामं स्वतः करीत असत. नोकर चाकरांविना त्यांचं काही अडत नसे. निळा, गंगा, सारंगा आणि अबलख हे त्यांचे 4 घोडे होते. या घोड्यांचे वैरण, दाणा पाणी ते स्वतः बघत असत. ते जात पात मानत नव्हते. म्हणूनच स्वारीवर असताना ते आपल्या सर्व सैनिकांशी मिळून मिसळून वागत. एकत्र जेवण घेत. जन्माने ब्राह्मण असूनही देवधर्माचे अवडंबर त्यांनी मुळीच केले नाही. 27 फेब्रुवारी 1740 रोजी नसीरजंगाविरुद्ध लढाईत जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी 30 मार्च रोजी बाजीराव पेशवे खरगोणला गेले. या स्वारीत अचानक त्यांची प्रकृती बिघडली. बाहेर जग जिंकणारे बाजीराव अंतर्गत वादाने खूप त्रासले होते. महाराणी मस्तानींना अजूनही कोणी समजून घेत नव्हतं. मस्तानी प्रकरणावरून कुटुंबातही सतत कुरबुरी सुरू होत्या. त्यामुळे पण ते व्यथित झाले होते. नर्मदा तीरावरील रावेरखेडी या गावी बाजीराव थांबलेले असताना ते विषमज्वराने आजारी पडले. त्या आजारपणातच 28 एप्रिल 1740 वैशाख शुद्ध शके 1662 रोजी पहाटे थोरले बाजीराव पेशवे यांचे वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी निधन झाले. कमालीची विद्वत्ता, तितकेच कमालीचे पराक्रमी, भविष्याचा वेध घेणारी इच्छाशक्ती असणारे असे हे अलौकिक व्यक्तिमत्व शोधूनही सापडणार नाही.
असे महान व्यक्तिमत्व आपण अकाली गमावले, ही हिंदवी स्वराज्याच्या दृष्टीने न भरून येणारी हानी ठरली. धन्यवाद. श्रोत्यो, लेख तुम्हाला आवडला असेल आणि अभिवचन आवडलं असेल तरी लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रमंडळींना हा लेख शेअर करा. याचं कारण आहे, बाजीरावांविषयी जे गैरसमज आहेत लोकांच्या मनात, मस्तानी काय, बाजीराव काय, तर ते दूर झाले पाहिजेत. आणि बाजीरावांची थोरवी प्रत्येक माणसाला, प्रत्येक हिंदूला ती कळली पाहिजे. आणि ह्या आपल्या चॅनलवर आतापर्यंत जवळपास 450 कविता आणि वेगवेगळे 10-11 लेख आहेत. तुम्हाला सवड मिळतील तशा ऐका. मराठी मालवणी कविता. परंतु तसेच या 6 वर्षात, गेले 6 वर्ष चॅनल सुरू आहे, 6.5 वर्ष, त्यात आपण 5 ते 6 उपक्रम घेतलेत. ज्या संतांचे अभंग आपण लहान असल्यापासून ऐकतो, तर अशा काही संतांची निवड करून 7 संत आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला त्या संतांच्या चरित्राचा अभ्यास करून प्रत्येक संतावर एक असं मी अभंग लिहिले. आणि ते संत दर्शन आणि संत वंदना या सदराखाली ह्या उपक्रमात ते संतांवरील अभंग तुम्हाला ऐकता येतील. नंतर जे नवदुर्गा आपण पुजतो दसऱ्याला, फक्त आपण गरबा खेळतो, बाकी त्या दुर्गा कोणत्या, त्यांचं कार्य काय, त्याची काही माहिती नसते. तर ते नवदुर्गांचा थोडा अभ्यास करून मी नवदुर्गांची महती आणि माहिती ही अष्टाक्षरीमध्ये दिलेली आहे, अष्टाक्षरी कविता प्रकारात. आणि विशेष म्हणजे त्या आपल्यातल्या नवदुर्गांनी, आपल्यातल्या माता भगिनींनी त्या एक दुर्गांवरची कविता सादर केलेली आहे. जागर नवदुर्गांचा असं त्या उपक्रमाचं शीर्षक आहे, नाव होतं. त्यानंतर दिवाळी, आपला सगळ्यात मोठा सण दिवाळी, जो 6 दिवसांचा असतो. बरं, ते 6 दिवस कोणते दिवाळीचे, तर ते आपण नीटपणे सांगूही शकत नाही दुर्दैवाने. ते आपल्याला आपल्या मुलाबाळांना माहिती व्हावी त्याची, त्या दिनाचं काय महत्त्व आहे प्रत्येक दिवसाचे दिवाळीचं. तर तो दिवाळी विशेष असा एक उपक्रम झाला होता. दिवाळीचे 6 दिवस त्याचं महती आणि माहिती ही कवितांमधून आपण सांगितलेली आहे. त्यानंतर 2024 डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या. मी वृत्तपत्र लेखक असल्याने, मुक्त पत्रकार, राजकारणावर बरंच माझं लेखन असतं, त्यामुळे साहजिक आहे राजकारणावर कविताही खूप आहेत राजकीय विषयावर. तर त्या निवडणुकांमध्ये 24च्या एक दिवस आड अशी एक कविता अशा घेऊन साधारण महिन्याभरात त्या पूर्ण केल्या. अशा 15-20 कविता आहेत. आणि राजकीय काही कविता आहेत उपक्रमाच्या अगोदरच्या. तो एक उपक्रम होता निवडणूक विशेष. आणि त्यानंतर डिसेंबर 25 पासून आत्ता जुलै 26 पर्यंत दर आठवड्याला साधारण एक 8-10 दिवसांनी एक कविता, अशा फुलांवरच्या जवळजवळ 27-28 कविता झालेल्या आहेत. तो एक फुलांवरील कविता उपक्रम होता. तो मोठा होता, 6-7 महिन्याचा होता. तर असे जवळजवळ 6-7 उपक्रम आपले आहेत. आणि खूप विषय आहेत कवितांचे. मराठी मालवणी कविता आहेत, त्यात देवदेवतांवर आहेत, सण उत्सव व्रतवैकल्यांवर कविता आहेत. नंतर विशेष कविता सांगायचे व्यक्तिविशेष, त्यामध्ये ब्रह्मर्षी पविवर्तकांवर कविता आहेत. लता दीदी जेव्हा लता दीदी निधन झालं तेव्हा खूप प्रत्येकाला दुःख झालं. तर त्या क्षणात ज्या भावना मनात आल्या त्या ताबडतोब लिहून ती एक कविता सादर केलेली आहे लता दीदींवरची. बाळासाहेब ठाकरेंजवळ 4-5 कविता आहेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेची आता झाली स्थित्यंतर, त्यातली फूट म्हणा किंवा हे सगळं त्या कवितांमध्ये आलेलं आहे वेळोवेळी. नंतर ख्यातनाम साहित्यिका डॉक्टर विजयाताई वाड यांच्यावर एक कविता लिहिली आहे आणि ती त्यांना मी नेऊन दाखवली, त्यांना आवडली, ती सादर केलेली आहे, या यूट्यूब चॅनलला आहे. नंतर आपल्या सगळ्यांचे लाडके गायक, संगीतकार, समाजसेवक, क्रांतिकारक बाबूजी सुधीर फडके, हे आपल्याला गायक आणि संगीतकार म्हणून माहिती आहे, पण त्याची विशेष इतर कामंसुद्धा खूप आहेत. ते खूप अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तर
त्यांची थोडी माहिती घेऊन एका कवितेत सगळं ते मांडणं खूप कठीण होतं. त्यामुळे ती कविता थोडीशी मोठी झाली. तर ती कविता श्रीधरजींना, त्यांचे पुत्र श्रीधर फडके यांनी दाखवली. त्यांना ती खूप आवडली. त्याने कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या. तर ती कविता ह्या चॅनलवर आपल्या आहे. नंतर डॉक्टर प्रकाश आमटे, प्रसिद्ध समाजसेवक, त्यांच्या चरित्रावर, जीवनावर एक कविता लिहिली. ती प्रकाशजींना दाखवली. त्यांनी माझं कौतुक केलं, अभिनंदन केलं माझं आणि शुभेच्छा दिल्या. ती कवितासुद्धा ह्या चॅनलवर आहे. तसेच धोनीने जेव्हा राजीनामा दिला क्रिकेटमधून, तेव्हा धोनी यष्टीच्या मागे बघणं, त्याची चित्त्याची चपळाई म्हणण्याची, चित्त्यापेक्षा जलद चपळाई आणि त्याचे काही प्लॅन करण्यात असताना जो तो कमालीचा यशस्वी झाला, तर तो आता खेळताना दिसणार नाही. त्याचं वाईट वाटलं. त्याने जर राजीनामा टी व्हीवर मी ऐकला आणि मग ते अर्ध्या तासात ती एक कविता झालेली आहे धोनीची. ती कविता आहे. शेहवाग कसा बॅटिंग करतो सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावरची एक कविता आहे. आणि विशेष म्हणजे सचिन, आपला सर्वांचा लाडका भारतरत्न, क्रिकेटचा देव, ह्याचा 50वा वाढदिवस होता. तर तेव्हा सचिनवर मी एक कविता लिहिली आणि एक पत्र पाठवलं सचिनला. तर ते मला अपेक्षा नव्हती. 1-1.5 महिन्यानंतर सचिनचं, म्हणजे साक्षात सचिनकडून मला पत्र आलं आणि त्याने 2 फोटो पाठवले आणि त्याने माझे आभार मानले सचिनने, की ही अतिशय सुंदर कविता लिहिली तुम्ही आणि पत्रही मला खूप आवडलं म्हणून. तर ते पत्राचं वाचन अभिनेत्री सखी गुणेने केलेलं आहे. सखी गुणेने 4-5 लेख वाचलेले आहेत ह्या चॅनलवर. तर ते या चॅनलवर तुम्हाला ऐकता येतील. आणि हे आता आठवलं सांगितलं, आणखी बऱ्याच व्यक्ती आहेत ज्यांच्यावर कविता लिहिल्या आहेत किंवा विषय आहेत, सामाजिक आहेत. तर तुम्हाला जे जे वेळ मिळेल तेव्हा ज्या कविता आवडतील, जे विषय आवडतील, त्या कविता ऐका, बघा. नीताताईंनी माझ्या विनंतीला मान देऊन ह्या लेखाचं अभिवाचन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला लेख, अभिवाचन कसं वाटलं नक्की कळवा. आणि आता परत आपण भेटू येत्या सोमवारी, श्रावण सोमवारी, शिवशंकर, भगवान शंकरावर कविता घेऊन. धन्यवाद.